इथे चालली तयारी आपल्या डाळबट्टीची। या पिठात काय काय आहे? गव्हाचं पीठ आणि मकीचं पीठ, अजून टाकली कूट, मीठ, ओवा, हे गरम पाणी आहे पीठ मळण्यासाठी। हळद टाकते मी आता। हळद, तेल, ओवा टाकते त्याच्यात। ते भाजीसाठी कापताय वांगे, मिरची, कोथिंबीर, लसूण, ही भाजीची प्रिपरेशन। पीठ झालंय आता मळून। आता आई याच्या गोल गोल बट्ट्या बनवून घेते आणि नंतर मग याला अजून उकडत्या पाण्यात आपण वाफवून घेणार आहे। या अशा याच्या गोल गोल बट्ट्या बनवून घ्यायला लागतात। पाणी केलंय आपण गरम। आता याच्यात आपण टाकणार आहे वाफायला। बट्ट्या वाफरत आहे तोपर्यंत इथं तयार होते वांगीची भाजी। वाफवून झाल्या आता बट्ट्या। आता आपण काढतोय एक एक। भाजी झाली इथं रेडी। हे डाळबट्टी बरोबर लागणारं वरण तयार होतंय। आपण आता बट्ट्या कापून घेणार आहे बिस्किट सारख्या। हे बघा इथं आता बट्टी एक एक कापून घेतात आहे बिस्किट सारखी आणि मध्ये आपण तळणार आहे। अशा कापून घ्यायच्या बट्ट्या छान। इथं आपण तळतोय आता बट्ट्या। छान कुरकुरीत अशा तळायच्या आहे रेड होईपर्यंत। छान असं लाल कलर आला की मग काढायचे। इथं पूर्ण बट्ट्या तळून झालेल्या आहेत। इथे झाली आपली डाळबट्टी रेडी। बट्टी, वरण, वांग्याची भाजी आणि भात।